मित्रांनो, डोळे कान उघडे ठेवा, सतर्क राहा नेहमी, कारण आपल्या आजूबाजूला असे अनेक देव माणूस राहतात जे चांगुलपणा दाखवून साधे लोकांचा फायदा उचलतात. मी येतोय. अरे हे तर फक्त कॅरेक्टर आहे हो. असं रिअल लाईफ मध्ये पण सुद्धा कोणी धुतल्या तांदळाचं नसतं. खास करून मी तुम्हाला अनेक खेळ खेळायला लावतो ना, मी खेळू नका अजिबात, नाहीतर चुना लागेल. मित्रांनो, ही जी मालिका आहे द चावट माणूस, याला मी अनेकदा रोस्ट केलंय, पण काय करू, याच्यातला जो विलन आहे तो प्रत्येक वेळेस नवीन नवीन रूप धारण करून येतोय परत. गोपाळ म्हणजे ही सिरियल सत्य घटनेवरती आधारित आहे, पण मला सत्याशी याचा काहीच संबंध वाटत नाहीये. जो रियालिटी मधला डॉक्टर क्रिमिनल जो आहे, त्याला जर याचे रूप दाखवले अनेक प्रकारचे, त्याला जरी सिरियल दाखवली तर त्याची चड्डी उसवून जाईल, कोम्यात जाईल तो. कारण हा जो चावट माणूस आहे मित्रांनो, हा काय नॉर्मल क्रिमिनल नाहीये. याला सगळे प्रकारचे कामं जमतात. हा डॉक्टर बी बनतो, हा जादूगर बी बनतो, आता काय आता हा लेडीज टेलर बनून आला म्हणे. अर्थात देव माणूस पण. अरे कसला देव माणूस, झी मराठीवरचा जॉनी सिन्स म्हणा याला, पण देव माणूस म्हणू नका. खरं बोलला. तर सिरियलच्या पहिल्या एपिसोड मध्ये हा असतो वाराणसी मध्ये. तिथल्या एका माणसाला, गोपाळ नावाच्या माणसाला, हा कायमचा टपकून टाकतो. मग त्याची आयडेंटिटी घेऊन तो नवीन गावामध्ये येतो. ते बी त्याच माणसाच्या घरी राहायला येतो ज्याला हा मारून आलाय. तुमचा गोपाळ बस नाव सांगितलं, लगेच याच्यावरती विश्वास ठेवला, पण सगळ्यांनी लगेच याला घरामध्ये पण घेतलं. अरे एवढे साधे भोळे लोक दाखवले या सिरियल मध्ये. या घरातले, यांच्या घरामध्ये भलताच माणूस घुसलाय गोपाळ म्हणून, तरी यांना ओळखता येत नाही यांच्या पोटचा पोरगा. याला डायरेक्ट घरचा सदस्य बनाय टाकलंय. अरे असं कोणाला बी घरामध्ये घेता का? हाड म्हणून हाकलायचं असतं त्याला. तुमचा गोपाळ. अरे हे एकच घर नाही, तुम्हाला सांगतो हे अख्खं गाव पागल आहे सिरियल मध्ये. इतके मतिमंद लोक आहे, एकाला पण डाऊट येत नाही याच्यावरती. अरे गावामध्ये फक्त याला येऊन 2 दिवस झाले, लगेच याला देव माणूस म्हणून टाकला. माझं सोनं पैसा सगळं घरात आहे, आगी सगळं जळून खाक होईल. घराला आग लागली, अख्खं गाव थोबाड ताणतंय, पण कोणी समोर येत नाही. अग्निशामक नाहीये, कोणी येऊन पाणी पण टाकणार नाहीये. मग काय, अब बनेगा देव माणूस, ये बोस्ट पप्पू. समजलं का आता? ऍक्च्युअली हा काय मास्टर माइंड नाहीये, गावातले लोक. याचं नशीब चांगलं, याला दर सीझन मध्ये असे लोक भेटताय. छोड़ो जो तुमको क्या बोलना. ही काय बोली, एवढी फालतूगिरी चालली आहे सिरियल मध्ये. या विदाउट एनी व्हेरिफिकेशन याला घरचा सदस्य म्हणून टाकला, ठीक आहे हा, पण याला दुकान बी भेटते भाड्याने, ते बी विदाउट व्हेरिफिकेशन, विदाउट डिपॉझिट, विदाउट डॉक्युमेंटेशन. डायरेक्ट दुकान खोललं टेलरचं आहे. नाही तसं बी मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. मित्रांनो, हा बायकांचे ब्लाऊज शिवतो पण बाईला शिवत नाही. अरे कसं शक्य आहे? या माप कसं काय बरोबर घेणार? मग ऍक्च्युअली याचा थरकीपणा फक्त देखण्या बायकांवरती ऍक्टिव्हेट होतो, आणि जर मग नसेलच देखणी तर नाही शिवणार का? हे पा हो, काय झालं? ह्याने काय केलं का? त्याने काय केलंय का? अरे त्याने खूप काय केलंय शिवता आतमध्ये. त्यांनी काय भी केलं नाही बघा. हे तर देव माणूस आहे. ती आजपासून जिथं मी कामाला गेले, तिथं सर्वांनी गैरफायदाच घेतलाय. पण ह्यो माणूस आता हे जास्त वयस्कर आहे आणि देखण्या पण नाही, त्यामुळे यांनी काय केलेलं नाहीये त्यांना. अरे पण असं कोण गावासमोर रडून सांगत बसतंय सगळं? हा, मला यांनी शिवलेलंच नाही, हा किती चांगला माणूस आहे, वाव, यो तर देव माणूस आहे. मला टच सुद्धा केलं नाही. ए मावशी बस का, आता अति होत्या. असा पण माणूस या जगात असेल असं वाटलं पण नव्हतं. काही बी दाखवताय, वाटत नाही का जास्त ओव्हर करताय? हा, चीड येते मला असलं बघून. असं कोण रडून दाखवता का गावासमोर? उगाच गावाच्या लोकांना मतिमंद नाही म्हणते मी. प्लीज हा, तुम्ही पण या बाई सारखं बनवू नका. डोळे नेहमी उघडे ठेवा, उघडे. असं कोणावरती पण विश्वास ठेवू नाही लगेच. तुम्हाला मी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे, पण तुम्हाला का समजत नाही? ठेवता विश्वास मग? मित्रांनो, तुम्ही नवीन आयफोन 17 प्रो मॅक्स बघितला असेलच. त्याचं फीचर, त्याचा लुक मला तर खूप आवडलाय. तर तुम्ही पण आयफोन 17 प्रो मॅक्स जिंकू शकता, आणि यासाठीच तुम्हाला मी खूप भारी संधी आणलेली आहे. याची अजून माहिती तुम्हाला मी पिन केलेल्या कमेंट पिन मधल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ते नक्की चेक करा. थँक्यू. मला सांगतो, या सिरियल मध्ये हा काही एकटा हपशी प्राणी नाही ज्याला बायकांचा नाद आहे. या गोपाळ सोबत, या गोपाळाचा बाप सुद्धा आहे आप्पा, ज्याला ऑलरेडी 2 बायका आहेत, तरी त्याला तिसरी बाई पाहिजे. मालिश करता की गुदगुल्या करताय? मला जोर असलेली एखादी बाई बघायला लागत. एकतरी आप्पा नावाचे माणसं आजकाल डोक्यात जात आहे माझ्या. तिकडे तो रील वरचा आप्पा, त्याला धंद्यामध्ये मंदीची गरज आहे, आणि इकडे या आप्पाला नसबंदीची गरज आहे. आप्पा म्हणन तसं. अरे एवढा हपशीपणा चाललाय सिरियल मध्ये, तुम्हाला सांगतो. तो चावड माणूस
बायकांचे ब्लाऊज शिवता तिकडे त्यांच्या घरात जाऊन त्यांना शिवायला लागलाय. नेमकं सगळ्या बुरी बायका ह्याच्याच कसं काय मागे लागता, ह्याच्यावरतीच कसं काय फिदा होता. मागच्या 2 सीझन पासून मी हेच बघतोय. या सीझन मध्ये डायरेक्ट लव्ह ट्रायंगल वगैरे डायरेक्ट षटकोन तयार झालेला आहे. याची बायको पण आहे, याच्या मामाची पोरगी, ही वाराणसीवरनं आलेली एक गंगा नावाची पोरगी, आणि दुकानावरचे लफडे तर वेगळे. मला हे कळत नाही, हा सर्वांना एवढा टाइम देतो कस काय, हा टाइम मॅनेजमेंट इतका प्रॉपर करतो कस काय. यानी काय ध्रुव राठीचा कोर्स केलाय का. आज मूड नहीं कर रहा, इसे कल देखते हैं इस काम. अभी क्या है, रिलैक्स करता हूँ. झिरो डिस्ट्रॅक्शन याला फोनचा, सोशल मीडियाचा, त्यामुळेच हे एवढं ऍक्टिव्ह आहे. दिवसा लफडी करतं, रात्रीचे माणसं मारतोय. अरे पण झोपतो कधी. कसे बायका या सिरियल मध्ये इनोसेंटचे बी इनोसेंट आहे. घरदार पैसा बिसा लगेच त्याला द्यायला तयार होता. कशासाठी? 5 मिनिट चिपकायसाठी. असा कोणता डिंक आहे हा, डायरेक्ट याला पोरी चिपकता. एवढ्या भारी प्रकारचा परफ्यूम मारतो हा, डायरेक्ट याला कुठली पण नवीन पोरगी आली सिरियल मध्ये की याला लगेच चिपकते. हिला पाल दिसली, घाबरली लगेच. अरे मग तू कशाला पाल बनतीये? या लखड बग्गाला चिपकायची काय गरज होती? हा बघा किती लेट रिअलाइज करते ती. 5 सेकंद लागले तिला रिअलाइज करायला. पोरी सुद्धा चाबऱ्या चिकट आहे या सिरियल मध्ये. अजून काय बोलू मी या बायकांना या सिरियल मधल्या. हे असं गळ्यामध्ये पडता याच्या, मग हे नंतर मग एक एक करून मरता. पण पहिले तर ही डिटेक्टिव्ह जी वाराणसीवरून शोध घ्यायला आलेली असती गोपाळचा, जो हिचा बॉयफ्रेंड होता वाराणसीमध्ये, ठीक आहे, शोध घेता घेता आली गावामध्ये. हिला ह्याचा खरा चेहरा कळाला, पण हिने एकदाही पोलीस कंप्लेंट केली नाही. मग 1 मिनिट, इथं या सिरियल मध्ये या चावड माणसाला नेमकं भुलीची इंजेक्शन कोण पुरवते सारखं सारखं? त्याला आधी मारा, त्याला धरा. इतकं इझिली भेटत असतं कधी एक भुलीचं इंजेक्शन? किराणा दुकानावर घेऊन येतो का तो? छोड़ो जो तुमको क्या बोलना. जाऊ द्या, बिना भूल देता सुद्धा सिरियल मधले कॅरेक्टर मंद आहे. तो मंद वाटलं होतं. गंगा नावाची पोरगी जी वाराणसीवर नाही पिछा करत आलेली आहे, ही खूप हुशार असेल, पण या एडीला एकटीलाच इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं. खपली मग. अरे आता काय मेल्यावरती त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणशील? चला, हिचा नंबर तर लागला. नेक्स्ट हिचा नंबर आहे. ही तर एवढी एडी बाई, हिच्या डोळ्यासमोर हिच्या नवऱ्याचा हा माणूस, चावड माणूस गेम लावतो, तरी हिला काही कळत नाही. असं रिॲक्ट करते जसं की हिनेच मारलं, हिनेच खून केलाय. येड्याचा बाजार नुसता. ही मतिमंद बाई, हिला झिरो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. हिला असं वाटतं हिनेच खून केलेला आहे, ऍक्च्युअली त्यांनी मारलेला असतं. अरे नवरा मरी गेला, खाली पडला तो. हिला काळजी त्या चावड माणसाबद्दल आहे. नको नको राहू दे, तुम्ही जावा, तुम्हाला माझ्यामुळे त्रास होईल. तुम्हाला माझ्यामुळे खरंच त्रास नको. केवढी इनोसेंट बाई यार तू पण. चल तू पण जा बरं आता वरती. मित्रांनो, 2025 संपत आलाय. जग लय हरामी आहे, पण यांच्या या गावामध्ये कसं काय इतके चांगले सज्जन लोक सापडताय, आढळताय काय माहिती. अरे आम्हाला इथं घरी बसून त्या बाईची बॉडी दिसतीये, पण त्या पोलीसवाल्याला तिथं एवढ्या जवळून दिसत नाही. एवढं नेबळ दाखवलंय पोलिसांना सिरियल मध्ये. दरवेळेस हा चावड माणूस 2 पाऊल पुढे असतो पोलिसांच्या. एका नाटक कंपनीचं उपकरण सापडलंय. अरे हे कसला पोलीस स्टेशन आहे? कोण पिते कान लावून ऐकतं लगे माहिती घेते पोलिसांची, आणि कोणी याला बघत पण नाही. वाव, गुन्हेगार एकदम जास्त इंटेलिजंट दाखवलंय सिरियल मध्ये. बाकीच्या यांना ब्रेन सेल्सच नाही. अहो, स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा नाहीये की डायरेक्ट हा जो गुन्हेगार आहे हा डायरेक्ट वर्दी घालून येतो, पोलीस स्टेशन मध्ये जातो, पण चोरी बी करतो, पुरावा नष्ट बी करतो, निघून जातो. प्लीज बस करा हे पोलिसांना कमी लेखायचं. ते रिअल वाले जे गुन्हेगार आहे त्यांच्यासाठी हे फ्री ट्युटोरियल आहे. खरं बोलला. हो नाही, आजारी वगैरे नाहीये, जरा कामात अडकले होते, आवरतच होते. तुम्ही या ना. बघा, ही साडी नेसतीये आणि हा बाहेर उभा आहे, तरी पण हिची बघा, हिची मनामध्ये किती इच्छा आहे की तुम्ही या बसा मध्ये जरा. ते आवरते, तुम्ही बसा. A few moments later. अगं सांडली. असंच पाहिजे, असंच पाहिजे हिला. हे सीन आला नाकमुका करायचा, टीव्ही बंद करून टाकली घरच्या. तर मला हे कळत नाही की मराठी सिरियल्स मध्ये या पोरी जे आहे हे सटकून कस काय पडता नेहमी, आणि यांना नेहमी कोण ना कोणी असं धरपकड्या कस काय भेटतो. स्टेडियम मध्ये लाईट नाही तरी पण बरोबर कॅच केलंय. मित्रांनो, या सिरियल मध्ये एक मुलगी मेली की लगेच नवीन मुलगी येते, लगेच नवीन पाखरू पण येतं. हीच मेन खासियत या सिरियलची. आता या कॅरेक्टरचं नाव आहे आर्या. ही शहरातून इथं गावाकडे येते तुपाचा बिझनेस करायला, पण हिला 0% ही व्यापारी बुद्धी नाहीये. माझी पहिली कमाई. का एवढे मतिमंद बायका दाखवल्या सिरियल मध्ये? बिझनेस वुमन नाही ही, हातात असं कोणी पैसे देतं का? तरी हिचा मित्र हिला सारखा समजतो, हा चादरमोड माणूस एक नंबरचा, याच्या आधी नको लागू, पण हिला तोच पाहिजे. त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय इंटेन्शन आहे?
बोलू नको तो पण काय करू शकतो, गोपालचा परफ्यूम हिला आवडलेला आहे. हा तर फक्त मित्र नावचा. तिचे मित्र खूप, मी तर मित्र नावचा, मिटाळतो तिला पुन्हा कसा बसा करून हिचा जो भाऊ आहे इन्स्पेक्टर जामकर, हा या चावड माणसावरती ट्रॅप बसवतो. खरंच असं वाटलं यार एक तरी असा कॅरेक्टर आलेला आहे जो याला टक्कर देतोय. फायनली एक तरी इंटेलिजंट कॅरेक्टर दिसला मित्रांनो. पण काय वाटुळ. अरे एवढा ट्रॅप बसवला याला पकडायला, सायरन वाजून घाण केली. तुमको क्या बोलना. जाऊ द्या, सिरियल ताणायचे काम आहे होय. सिरियल ताणायची पण आहे ना, पण ठीक आहे सिरियलच आहे, जास्ती मनावरती घ्यायचं नसतं. आणि तुम्ही पण माझं जास्ती बोलणं मनावरती घेऊ नका. गंमत गेली मी अशी गंमत करत असतो मी. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला या चॅनलवरती असे सिरियलचे पोस्टमॉर्टम होता, रील स्टार लोकांचे पाय खेचल्या जातात. आणि मित्रांनो माझं नवीन गाणं आलेलं आहे, ऑलरेडी 19,000 व्ह्यूज आलेले आहे, स्ट्रीम 5,500 स्पॉटीफाय वरती. अजून पण ज्यांनी ऐकलेलं नाहीये ऐकून घ्या. आणि माझे गाणे प्रत्येकासाठी नाहीये. ज्याला हिपहॉप रॅप म्युझिक आवडतं, ज्याला गाणं फील करायचंय माझं, तोच तिथे जाऊन ऐकणार गाणं. प्रत्येकाची गरज नाहीये रिकामी गर्दी करू नये. गाणे बनवायचं माझं काम आहे, मी केलंय, मी करून टाकलेलं आहे. बाकी ज्याला ऐकायचं ऐका, ज्याला नाही ऐकायचं नका ऐकू. मी माझं काम करून टाकलेलं आहे. ओके, भाचा वाजड गाणं.